दिव्याला बाहेर गाऊन परतायला जरा जास्तच रात्र झाली होती. रात्रीचे 10 वाजले होते आणि तिथून तिचं घर अजून 2 किलोमीटर अंतरावर होतं. रस्ता पूर्णपणे ओस आणि शांत होता. मनात एका विचित्र भीतीने थैमान घातले होते. तरीही ती स्वतःला सावरत पटापट पावले टाकत चालत होती. ती राहून राहून मागे वळून पाहत होती की कोणाची बाईक वगैरे दिसते का, जिच्या लिफ्टने तिला घरी पोहोचता येईल. पण मनात पुन्हा भीतीचा विचार यायचा. समजा बाईक मिळाली आणि त्या चालकाच्या मनात काही वाईट विचार आला तर. अशाच संभ्रमात ती पुढे चालत असतानाच एका भरधाव वेगाने आलेल्या बाईकने तिच्याजवळ येऊन ब्रेक मारला. त्या अचानक आलेल्या बाईकला पाहून दिव्या खूप घाबरली आणि 2 पावले मागे सरकली. भीतीने तिचं अंग थरथरत होतं. तेवढ्यात ते बाईक स्वाराने आपल्या डोक्यावरील हेल्मेट बाजूला केले आणि म्हणाला, दिव्या, अगं एवढ्या उशिरा आणि तीही एकटी पायपीट करत कुठे निघालीस? तुला माहिती आहे ना काळ वेळ कसा आहे ते. तो आवाज ऐकताच दिव्याच्या जीवात जीव आला. ती बाईकजवळ गेली. ते त्यांच्याच गल्लीतील हक्काचे आणि आदरणीय व्यक्ती निंबाजी होते. आता ती निर्धास्त झाली आणि बाईकवर बसली. रस्त्याला लागताच निंबाजींनी पुन्हा काळजीने विचारले, दिव्या, अगं पोरी, थोडं लवकर निघायचं ना. दिव्या म्हणाली, हो निंबाजी, लवकरच निघणार होते, पण काय करणार, काही ना काही काम निघतच गेलं आणि वेळ झाला. बस स्टँडवर आले तर शेवटची बसही चुकली होती. शेवटी 2 बसेस बदलत कशीबशी इथपर्यंत पोहोचले. थोड्याच वेळात ते गावात आले. दिव्याचे घर पुढच्या गल्लीत होते आणि निंबाजींचं मागच्या गल्लीत. दोन्ही कुटुंबांचे संबंध खूप कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे होते. दिव्याची परिस्थिती बेताची असल्याने काही अडचण आली की हक्काने निंबाजी धावून जायचे. घराजवळ सोडताना निंबाजी म्हणाले, दिव्या, तुझी काकू 2-3 दिवसांसाठी माहेरी गेली आहे, त्यामुळे आज मी घरी एकटाच आहे. हे ऐकून दिव्याच्या मनात आनंदाचे तरंगच उठले, कारण ती निंबाजी एकटं होण्याचीच वाट पाहत होती. आज तिच्या अतृप्त मनाला प्रेमाचा गारवा मिळणार होता. म्हणून ती खूप खुश झाली आणि लगेच म्हणाली, निंबाजी, मग तुम्ही काळजी करू नका, मी थोड्या वेळात तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. निंबाजी हसत म्हणाले, अरे नको, मी बाहेरच जेवून आलोय. पण दिव्या काळजीने म्हणाली, निंबाजी, तुम्ही कधीपासून बाहेर जेवायला लागलात आणि बाहेरचे खाणे आरोग्यासाठी कितपत चांगले असते. मला खोटं सांगू नका, मला ठाऊक आहे तुम्हाला बाहेरचं खाणं अजिबात आवडत नाही. निंबाजी हसत म्हणाले, दिव्या, तू आणि तुझी काकू दोघीही सारख्याच आहात. ठीक आहे, घेऊन ये, पण थोडंच आण, मला जास्त भूक नाही. दिव्या पटकन घरी गेली, फ्रेश झाली आणि दोघांचे जेवण डब्यात भरले. तिने आपल्या आईला सांगितले की ती निंबाजीकडे जाते आणि आज तिथेच थांबणार आहे. आईला ही परिस्थिती माहीत असल्याने तिने समजूतदारपणे होकार दिला. दिव्या निंबाजींकडे पोहोचली तेव्हा निंबाजी फ्रेश होऊन न्यूज पाहत बसले होते. त्यांनी दार उघडले आणि ते जेवायला बसले. दोघांनी गप्पा मारत छान जेवण केलं. जेवण झाल्यावर दिव्याने दुपारची उष्टी भांडी घासायला घेतली. निंबाजींनी तिला नकार दिला, पण ते हक्काने ऐकलं नाही आणि सर्व भांडी घासून घर स्वच्छ केले. निंबाजी त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन बसले होते. खोलीत हलकासा मंद प्रकाश होता आणि बाहेर टीव्ही चालू होता. दिव्याने बाहेरचा टीव्ही आणि दोन्ही रूमचे लाईट्स बंद केले. पुढचा दरवाजा आतून व्यवस्थित लावला आणि तीही बेडरूममध्ये आली. तिने आपले विस्कटलेले केस आरशासमोर उभे राहून विंचरले आणि मोकळे सोडले. चेहऱ्यावर हलकासा क्रीम पावडर लावून
ती आरशात स्वतःला न्याहाळू लागली. तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. दिव्याचे लग्न झाले होते, पण दुर्दैवाने तिच्या नवऱ्याने वर्षभरातच तिला माघारी पाठवले. तिला मूलबाळही नव्हते आणि ती गेली 1.5 वर्ष तिच्या आईवडिलांसोबतच राहत होती. तिच्या मनातील सुप्त भावना तिने इतकी वर्ष दाबून ठेवल्या होत्या. पण काही दिवसांपूर्वी स्वतः काकूंनी तिला खाजगीत सांगितले होते की दिव्या, माझ्या आजारपणामुळे मी तुझ्या निम्माजी काकांना पूर्ण सुख देऊ शकत नाही. ते मनातल्या मनात खूप दुःखी असतात. त्यांचे हे दुःख आणि एकटेपणा तू दूर करू शकतेस. तेव्हा दिव्याने काकूंना शब्द दिला होता, काकू, तुम्ही काळजी करू नका. मी निम्माजींना आपलं समजून खूप प्रेमाने सांभाळून घेईन. आज काकू घरी नसल्यामुळे दिव्याने ठरवले होते की निम्माजींना मनापासून आपुलकी आणि प्रेम द्यायचे आणि त्यांच्याकडूनही तो जिव्हाळा अनुभवायचा. स्त्रीचे रूप कसेही असो, ती रंगाने सावळी असो वा गोरी, मनाच्या भावना सर्वांच्या सारख्याच असतात. बेडवर बसलेले निम्बाजी तिच्याकडे टक लावून पाहत होते. ते विचार करत होते की दिव्या नक्की काय करत आहे. दिव्या आरशात स्वतःला पाहत निम्बाजींच्या मिठीत जाण्याच्या क्षणांची कल्पना करत होती. शेवटी निम्बाजींना राहवले नाही. ते हसून म्हणाले, दिव्या, अगे एवढ्या रात्रीचा हा नट्टाबट्टा कोणासाठी? ती खूप प्रेमाने म्हणाली, ओह निम्बाजी, कोणा दुसऱ्यासाठी नाही, हा फक्त तुमच्यासाठी. ते तर तिच्या बोलणं ऐकून स्तब्धच झाले आणि ती हळूच त्यांच्याजवळ आली. बेडवर बसली आणि त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाली, निम्बाजी, एवढ्या रात्री तुम्ही घरात एकटे असताना मी दुसरीकडे कुठे जाणार? निम्बाजी, आज मला तुमच्याकडून हक्काचे प्रेम आणि आपुलकी हवी आहे. निम्बाजींच्या मनातही तिच्याबद्दलचा आदर आणि ओढ आता वाढली होती. ते म्हणाले, पण दिव्या, हे असं करणं योग्य आहे का? त्यावरती म्हणाली, निम्बाजी, जिथे 2 मनं विश्वासाने जोडली जातात ना, तिथं पण आणि परंतु या शब्दांना काहीच अर्थ नसतो. तिथे फक्त एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे असते. तिने हक्काने आपला पदर बाजूला केला. निम्बाजींनी तिच्या डोळ्यातील प्रामाणिक भावना ओळखल्या आणि दिव्याला जवळ घेतले आणि एका घट्ट सुरक्षित मिठीत सामावून घेतले. दिव्याला नेमकी हीच हक्काची आणि मायेची मिठी हवी होती, जी तिला कित्येक वर्षांनी मिळाली होती. निम्बाजींचा तो आदरयुक्त स्पर्श तिच्या मनातील भावनांना सुखावून गेला. त्या रात्री दोघांमधील दुरावा पूर्णपणे मिटला होता. कित्येक वर्षांपासून जळत असलेल्या दिव्याच्या मनाला आज शांतता मिळाली होती आणि निम्बाजींना एक हक्काचा विसावा मिळाला. अशा सुंदर प्रेमाची आज दिव्याने पूर्ण केली होती. निम्बाजी तिला मिठीत घेत म्हणाले, दिव्या, आज इतकं प्रेम मला तू दिलंस, ते आता नेहमीच मला हवं आहे बरं का? देशील ना? तिने खूपच प्रेमळ शब्दात सांगितलं. हो निम्बाजी, मी आणि माझं प्रेम तुम्हाला दररोज मिळेल. प्रेम, पण फक्त ते दिवस सोडून. निम्बाजींना तर आनंदाने तिला पुन्हा आपल्या मिठीत घेतलं आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमाच्या जिव्हाळ्यात पुन्हा हरवून गेले. तर मित्रांनो, ही एक काल्पनिक कथा होती, जी तुम्हाला फक्त मनोरंजनासाठी बनवली होती. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि छानशी कमेंटही करा आणि आपल्या हक्काचं चॅनल सुमगो मराठीलाही सबस्क्राईब करा.